नमस्कार सगळ्यांना. आज काही डेली व्लॉग नाही आहेत आणि नाही जेवणाचे व्लॉग मिळत. आज फक्त मला एक माहिती द्यायची आहे, ते पण एका ताईसाठी मला माहिती ही द्यायची आहे, म्हणून आज हा व्हिडिओ बनवते मी. मी शिवपुराण वाचलं होते, त्याचे व्हिडिओ टाकले होते पहिले, आणि त्यासाठी ना मला आता कॉमेंट येतात की ताई आम्हाला शिवपुराण वाचायचं आहे, पण त्याचं सविस्तर माहिती आम्हाला माहिती नाही, तर तुम्ही प्लीज आम्हाला गाईड करा, कुठून काही चूक व्हायला नको म्हणून प्लीज आम्हाला थोडंफार तरी गाईड करा. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते. आता मी तुम्हाला सांगते की शिवपुराण वाचायची पद्धत. शिवपुराण तुम्ही कशासाठी वाचतायत ते पहिले तुम्ही क्लिअर करा डोक्यामध्ये, की कुठली इच्छा कंप्लीट व्हायची आहे त्यासाठी वाचायला घेतलेलं आहे की फक्त असंच. जर कुठली इच्छा कंप्लीट होण्यासाठी तुम्ही वाचत असाल तर सकाळी 4-3 वाजता तुम्हाला उठावं लागेल, स्वच्छ कपडे घालावे लागतील, म्हणजे की तेच फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून घर आपलं स्वच्छ करायला लागेल, गंगाजलने पुसून घ्यावं लागेल घर, म्हणजे 2-3 ड्रॉप आपण बालदीमध्ये टाकून लादी पुसून घ्यायला लागेल, आणि घरात तर स्वच्छता तर ठेवावीच लागेल. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून आसन आपल्याला बसायला लागेल, एक पाट लागेल, त्यावर शिवपुराण ठेवायचं, थोडंसं फूल घेतले तरी चालतात, दिवा लावायचा एक, आणि शिवपुराण वाचायला सुरुवात करायची. आता मी अशा साध्या सोप्या म्हणजे पद्धतीनेच करते. त्यानंतर जर तुमची काही इच्छा असेल तर हातामध्ये पाणी घ्या, कुलदेवताचं नाव घ्या, इष्टदेवताचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या, स्वतःचं नाव सांगा की माझं हे हे नाव आहे आणि मी ह्या गोष्टीसाठी हे शिवपुराण वाचायला सुरुवात करते. तर ह्यामध्ये पुढे जाऊ द्या, ह्यामध्ये काही अडचण आल्या तर सांभाळून घ्या, काही अडचण आल्या तर तुम्ही मला साथ द्या. ह्या गोष्टी तुम्हाला बोलाव्या लागतील पहिल्या दिवशी. रोज रोज बोलायची काही गरज नाही, फक्त पहिल्या दिवशी बोलायचं आहे आणि मग सुरुवात करायची. सुरुवात करताना पण पहिले तुम्हाला जप गणपतीचं करावं लागेल, त्यानंतर आपल्या कुलदेवीचं जप करावं लागेल, किंवा कुलदेवता कुलदेवी त्यांचा 108 वेळा जप करावा लागेल, गणपतीचा 108 वेळा जप करावा लागेल. त्यानंतर सुरुवात करायची शिवपुराणला. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर शिवपुराण वाचायचं असेल तर तुम्हाला पहिले तर व्हेजिटेरियन व्हावं लागेल. कांदा लसूण होईल तर सोडायला लागेल, कांदा लसूण पण खायचा नाही आहे शिवपुराण वाचताना. तिसरी गोष्ट, चेअरवर बेडवर नाही बसायचे. ह्या सगळ्या नियम आहेत ह्यामध्ये, म्हणून मी पण हे पाळलं होतं. त्यानंतर जर तुम्ही मॅरिड असाल तर संबंध ठेवायचा नाही आहे जोपर्यंत शिवपुराण कंप्लीट होत नाही तोपर्यंत. आता मी ह्या सर्व गोष्टी सांगितल्या ना, त्या गोष्टी मनात ठरवून आणि नंतर शिवपुराण वाचायला सुरुवात केली ना तरी चालतं. तुमचं किती मन प्युअर आहे ना हे देव बघतो. तर बस फक्त एवढ्याच गोष्टी आहेत.